हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी डब्यासाठी अगदी झटपट पद्धतीने होणारी खमंग चटपटीत अशी फ्लावरची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी अगदी झटपट आणि चटपटीत अशी भाजी बनवून तयार होते। अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग डब्यासाठी अगदी झटपट होणारी चटपटीत अशी फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहूया। फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्लावर कट करून घेतलेली आहे। 225 ग्रॅम फ्लावर मी इथे घेतलेली आहे। बऱ्याच वेळा फ्लावर मध्ये आळ्या असतात, याकरिता ही फ्लावर आपल्याला मीठ आणि हळद आणि सोड्याच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवायची, जेणेकरून फ्लावर स्वच्छ होते आणि आळ्या वगैरे असतील तर निघून जातात। इथे मी ही फ्लावर स्वच्छ धुवून या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण याची भाजी करायला घेऊया। भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढई मी गॅसवरती तापत ठेवलेली आहे। कढई छान तापली की यामध्ये आपण एक चमचाभर तेल घालूया। आपलं तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली पाहिजे, म्हणजे फोडणी खमंग बसते। सोबतच आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा जिरं, एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याने फ्लेवर छान येतो, तर नक्कीच घाला। चवीकरता अगदी चिमूटभर हिंग आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि एक चमचाभर आपल्याला यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। हे आलं आणि लसण आपण 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये छान परतवून घेऊ। आलं आणि लसण हलकेसे परतत आले की यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालायचे। सर्वप्रथम एक अर्धा चमचा हळद, एक चमचाभर लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालायची आहे। कोथिंबीर फोडणीला घातल्याने त्याचा फ्लेवर रिलीज होतो आणि भाजीमध्ये चव खूप छान उतरते। आणि सोबतच एका टोमॅटोची मी प्युरी करून घातलेली आहे, तुम्ही वाटल्यास टोमॅटो कट करून देखील घालू शकता। 3 ते 4 मिनिटे हा टोमॅटो आपण मंद आचेवरती सुंदर परतून घेऊया। इथे मसाले सर्व छान भाजून झालेले आहेत आणि तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण कट करून घेतलेली फ्लावर यामध्ये घालायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची। इथे मी ही फ्लावर अगदी व्यवस्थित अशी एकजीव करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही फ्लावर आपण झाकण लावून एक 15 ते 20 मिनिटे शिजवून घेऊ। 10 ते 15 मिनिटे ही फ्लावर मी मंद आचेवर छानपैकी शिजवून घेतलेली आहे। मध्ये मध्ये झाकण काढून मी याला छानपैकी मिक्स करून घेतलेलं होतं। आता सर्वात शेवटी आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित अशी आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। इथे आपली अगदी चटपटीत आणि डब्यासाठी अगदी झटपट पद्धतीने होणारी फ्लावरची सुकी भाजी बनून तयार आहे। ही फ्लावरची भाजी चवीला अगदी भन्नाट होते। सकाळच्या घाईमध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही फ्लावरची भाजी बनवून तयार होते, तर ही फ्लावरची भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंतसाठी बाय बाय।